होतं ज्यावेळी आपण कुठंतरी गुंततोय आणि सुरेश दसांचे आणि खोक्याचे खरं तर अतिशय जवळीक संबंध आहेत. ह्या खरं तर सुरेश दसांच्या आशीर्वादाने हे हरण असेल, काळवीट असेल, मोर ही तस्करी सुरू होती. कारण शेकडो हरणं, शेकडो काळवीट आणि हजारो मोर काही एकटा खोक्या खाऊ शकत नाही. आणि सुरेश दस आणि खोक्यांनी या दोघांनी मांस खाण्याच्या नादानादात त्यांनी तस्करीचं सुद्धा काम केलेलं असावं. ही सगळं यासाठी जर चौकशी लागली तर समोर येईल. त्यासाठी सुरेश दासांचा राजीनामा घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि सुरेश दासांची यासाठी चौकशी लागली पाहिजे. आणि दुसरीकडे पुढचं पाऊल म्हणून सुरेश दस आणि खोक्या भोसलेची नार्कोटिक्स झाली पाहिजे, ज्यामध्ये दोघांनी मांस खाल्लंय किंवा नाही खाल्लंय हे दूध का दूध पाणी का पाणी समोर होईल. कारण पूर्ण शिरूर भागातील सगळे लोक सांगतात हे खोक्यांनी हरणं पकडायचे आणि सुरेश दासांच्या घरी याचे मांसांचे डब्बे जायचे आणि सुरेश दासांनी ते आवडीनं खायचं. म्हणूनच सुरेश दस वारंवार बोलत होती की रगेल वागायचं. आणि फक्त कुठेतरी आता लाडक्या मुख्यमंत्र्याच्या आशीर्वादाने सुरेश दसांना आज बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. परंतु हेच जर धनंजय मुंडे कुठेतरी वाल्मिक कराडला भेटायला गेले असते तर मीडियानी आणि मुख्यमंत्र्यांच्या सगळ्या यंत्रणेनं धनंजय मुंडेवर आगपाखड करण्याचं काम केलं असतं आणि धनंजय मुंडेला तात्काळ अटक करण्याचं सुद्धा काम केलं असतं. मुंडेचा तर राजीनामा घेतलेलाच आहे, परंतु आज सुरेश दस मुख्यमंत्र्यांचे लाडके आहेत. अगदी आरोपीच्या घरी तुम्ही जाता, तुमच्या काहीतरी गोष्टी बाहेर निघू नये म्हणून काहीतरी त्याच्या घरी निरोप देऊन आल्याचा हा प्रकार आहे. काही खोक्याने त्यांच्या विरोधात काही बाहेर काढलं नाही पाहिजे, हा कुठेतरी दाबण्याचा प्रकार आहे. ते बाहेर येऊ नये म्हणून सगळं केलेला विषय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सुरेश दसांचा राजीनामा घेऊन सुरेश दसांची SIT मार्फत चौकशी करावी आणि खोक्या आणि सुरेश दसांची नार्को टेस्ट करून हरणाचं, काळविटाचं, मोराचं मांस खाल्लंय का नाही खाल्लंय हे दूध का दूध पाणी का पाणी करावं. तरच कुठेतरी मुख्यमंत्री सर्वांना न्याय देतात असं आम्हाला वाटतं.